नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर MP शेळके, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स. आज आपण इकॉनॉमिक्स ऑफ डेव्हलपमेंट पेपर नंबर 106 BA सेकंड इयर सेमिस्टर थर्डचा युनिट फर्स्ट त्यामधला जे टॉपिक आहे त्यातला आपण फर्स्ट युनिटमधला जे इंट्रोडक्शन आहे त्यामधला 1.1 पाहिला, 1.2 हे घटक पाहिला, त्यानंतर 1.3 कन्सेप्ट ऑफ अंडर डेव्हलपमेंट आपण अभ्यासलेला आहे मागील व्हिडिओमध्ये. त्यानंतर या व्हिडिओमध्ये आपण अंडर डेव्हलपमेंट कंट्रीज यांची जी वैशिष्ट्य आहे, अर्धविकसित राष्ट्रांची किंवा विकसनशील राष्ट्रांची काय वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आपण सदर चॅप्टरमध्ये अभ्यासणार आहोत. आता अंडर डेव्हलपमेंट कंट्रीजची जी काही वैशिष्ट्य आहे, कॅरेक्टरीज ऑफ अंडर डेव्हलप्ड कंट्रीज, यामध्ये अनेक वैशिष्ट्य आहे. त्यामध्ये आर्थिक वैशिष्ट्य असतील, इकॉनॉमिक इकॉनॉमिक फीचर्स, त्यानंतर लोकसंख्येसंबंधी वैशिष्ट्य, पॉप्युलेशन रिलेटेड फीचर्स, सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे, कल्चरल फीचर्स, त्यानंतर तंत्रज्ञानासंबंधी वैशिष्ट्य म्हणजे टेक्नॉलॉजिकल फीचर्स, आणि काही पर्यावरणासंबंधी व इतर वैशिष्ट्य आहेत म्हणजे इन्व्हायरमेंटल अँड देअर फीचर्स, अदर फीचर्स, असे विविध जे काही फीचर्स आहेत किंवा कॅरेक्टराईज आहेत म्हणजे वैशिष्ट्य आहेत ते आपण आज अभ्यासणार आहोत. या सर्व वैशिष्ट्यांचे एकत्रित आपण जे आर्थिक वैशिष्ट्य असेल, लोकसंख्येसंबंधी आहेत, सांस्कृतिक आहेत, तंत्रज्ञानासंबंधी आहेत, पर्यावरणासंबंधी आहेत, या सर्वांचा आपण यातले जे महत्त्वाचे की मेन कॅरेक्टराईज जे आहेत हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आणि जगातील विकसनशील देश के आपापल्यापणे विशिष्ट पद्धतीला धरून विकास संबंधी कार्य करण्याचा प्रयत्न करत असतात. आता वेगवेगळ्या राष्ट्राचे वेगवेगळ्या क्षेत्राकडे वळण असते, जसे आर्थिक, सामाजिक, औद्योगिक आणि कृषी क्षेत्रापैकी एक किंवा दोन क्षेत्राला अधिक महत्त्व दिले जाते. म्हणजे सर्वच विकसनशील देशांनी नियोजनाचा आधार घेतलेला आहे. त्या नियोजन पद्धतीमध्ये असे उद्देश निश्चित केले जातात ज्यातून एखाद्या क्षेत्राला प्राधान्य देऊन विकासाची कार्य पुढे चालवली जाते. आता दोन अर्थव्यवस्थांमध्ये जरी भिन्नता असली तरी काही परिस्थितींमध्ये समानता दिसून येते. आणि हे जे वैशिष्ट्य आहे हे 5 विभागामध्ये आपण विभागले आहे, परंतु या PPT या लेक्चरमध्ये हे तुम्हाला जे 5 विभाग मी सांगितले, आर्थिक वैशिष्ट्ये, लोकसंख्येसंबंधी वैशिष्ट्ये, सांस्कृतिक वैशिष्ट्ये, तंत्रज्ञानासंबंधी वैशिष्ट्ये आणि पर्यावरणासंबंधी वैशिष्ट्ये, याच्या सर्व वैशिष्ट्यांमधून आपण काही निवडक जे महत्त्वाचे वैशिष्ट्य असतात हे आपण याच्यावर फोकस करणार आहोत. त्यामध्ये पहिलं जे वैशिष्ट्य आहे डेव्हलपिंग नेशनचं किंवा अंडर डेव्हलपमेंट कंट्रीचं, ते आहे लो पर कॅपिटा इन्कम, म्हणजे दरडोई उत्पन्न कमी. द इन्कम इज अन अंडर डेव्हलप्ड इकॉनॉमी सिग्निफिकंटली लोअर दॅन डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स USA. म्हणजे याचं म्हणणं असं आहे की जे डेव्हलपिंग कंट्री आहेत, उदाहरणार्थ अमेरिका वगैरे, यांच्या उत्पन्नामध्ये आपलं उत्पन्न कमी असणे. उदाहरणार्थ त्यांनी USAचं उत्पन्न दाखवलं आहे डॉलरमध्ये, तसं भारताचं उत्पन्न आपण त्याला कम्पॅरिझन केलं म्हणजे भारताचं त्याच्या डॉलरच्या कम्पॅरिझनमध्ये कमी आहे, म्हणजेच अल्पविकसित हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर दुसरं आहे आर्थिक असमानता, इकॉनॉमिक इक्विलिटीज. आता आर्थिक असमानता याच्यामध्ये काय दाखवलं आहे, म्हणजे पैसा आहे भरपूर परंतु आर्थिक विषमता आहे किंवा असमानता आहे, म्हणजे सर्व जनतेजवळ किंवा सर्व लोकांजवळ सारख्या प्रमाणात पैसे नाही. पैशाचं वितरण जे आहे, डिस्ट्रीब्युशन आर अदर कॉमन फीचर्स ऑफ अंडर डेव्हलप्ड कंट्रीज. म्हणजे त्यांनी ते डिस्ट्रीब्युशन हे योग्य नाही आहे, वितरण व्यवस्था हे आहे. म्हणजे काही लोकांजवळ अतिशय पैसा आहे तर काही लोक एकदम गरीब आहे, म्हणजे असं त्यांचं सोशल हे दाखवलं त्यांनी इथं सेकंड याच्यामध्ये. हे एक वैशिष्ट्य आहे अल्पविकसित राष्ट्राचं. त्यानंतर तिसरं जे वैशिष्ट्य आहे लो लेवल ऑफ लिव्हिंग, निकृष्ट राहणीमान. आता तुमचं राहणीमानावरूनही तुमचा विकासाचा तपासला जातो. लेवल ऑफ लिव्हिंग इन द अंडर डेव्हलप्ड कंट्रीज इज लो बिकॉज ऑफ लो पर कॅपिटा इन्कम. म्हणजे तुमचं राहणीमान काय आहे, तुमचं पर कॅपिटा इन्कमच कमी आहे म्हणून तुमचं राहणीमान तसं आहे. लो लेवल ऑफ लिव्हिंग ऑफ द पीपल अंडर डेव्हलप्ड कंट्रीज इज ऑल्सो रिफ्लेक्ट द व्हेरी लो लेवल ह्युमन. म्हणजे डेव्हलपमेंट इंडेक्स SDI त्यांनी दाखवलं इथं
0.8 to 0.9 और अदर UDCS इट 0.3 to 0.6. म्हणजे हे जे डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीमधलं जे अंतर आहे तुमचं SDIचं हे किती आहे हे आपण या ठिकाणी या वैशिष्ट्यावरून आपलं जाणून येतं. म्हणजे निकृष्ट राहणीमान आहे हे एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर कॅपिटल डेफिशियन्सी अँड लो रेट ऑफ कॅपिटल फॉर्मेशन, म्हणजे भांडवलाची कमतरता आणि भांडवल निर्मितीचा दर कमी आहे. रेट ऑफ कॅपिटल इन्फॉर्मेशन इज लो इन अंडर डेव्हलप्ड इकॉनॉमिक्स ड्यू टू लो इन्कम लेवल अँड हाय इंटेन्सिटी ऑफ पॉवर्टी. म्हणजे तुमचं भांडवलाची कमतरता आहे, तुमचे दारिद्र्य, त्यांनी सांगितलं दारिद्र्य भरपूर आहे, दारिद्र्यामुळे तुमचं जी निर्मिती आहे ही कमी होती. म्हणजे कॅपिटल भांडवल निर्मितीची कॅपॅसिटी आहे लो आहे, कमी आहे, आणि त्यामुळं दारिद्र्याचं प्रमाण वाढलेलं आहे. हे एक त्याचं अल्पविकसित राष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत बॅकवर्ड टेक्निक्स ऑफ प्रोडक्शन. म्हणजे राष्ट्राच्या कोणत्याही राष्ट्राचा विकास करायचा असेल तर त्या ठिकाणी जे तंत्रज्ञान, जी टेक्नॉलॉजी आपण वापरतो, जे तंत्रज्ञान वापरतो हे आधुनिक असायला पाहिजे. म्हणजे जेवढं आधुनिक तंत्रज्ञान असेल तेवढा तुमचा जास्तीत जास्त विकास करता येईल, तेवढा फास्ट तुम्हाला जास्त विकास करता येईल. यामुळं हे एक महत्त्वाचं जे आहे मागासलेले उत्पादन तंत्र किंवा उत्पादन तंत्र जे मागासलेले आहे हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे बॅकवर्ड याचं अल्पविकसित राष्ट्राचं. त्यानंतर आहे हाय पॉप्युलेशन ग्रोथ रेट अँड डिपेंडन्सी बर्डन. समजा उदाहरणार्थ चीन आहे, इंडिया आहे, भारत आहे, ह्या देशांची जी लोकसंख्या आहे ही जगाच्या पाठीवर आशिया खंडात आणि पूर्ण जगाच्या पाठीवर सर्वाधिक आहे. नंबर 1ला चीन, नंबर 2 भारत आहे, इतरही देश आहेत. तर ही जी लोकसंख्या आहे, वाढती लोकसंख्या ही एक बर्डन आहे किंवा त्यामुळं जे अवलंबित्व असतं, जे ओझं असतं हे कमावणारी संख्या कमी, आणि समजा उदाहरणार्थ एका घरामध्ये 10 व्यक्ती असतील पॉप्युलेशन आणि कमावणारे 2च असतील तर जे 8 व्यक्ती आहे यांचं बर्डन त्या 10 व्यक्तीवर पडतं. म्हणजे त्यांचं जो रेशिओ आहे हा कमी येतो. म्हणजे दिस कंट्री आज कॅरेक्टराइज बाय द हायर ग्रोथ रेट ऑफ पॉप्युलेशन अँड हाय डिपेंडन्सी बर्डन. हे जेवढी लोकसंख्या जास्त आहे तेवढं जास्त बर्डन विकासावर तुमच्या पडतं, म्हणजे विकास त्यामुळं खुटतो. असं एक हे वैशिष्ट्य आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतरचं जे वैशिष्ट्य आहे 7वं लो प्रोडक्टिव्हिटी ऑफ लेबर, म्हणजे श्रमाची कमतरता. आता अंडर डेव्हलपमेंट इकॉनॉमी आर कॅरेक्टराइज बाय द लो लेबर प्रोडक्टिव्हिटी ड्यू टू लो लेवल ऑफ स्किल सेट. म्हणजे तुमचं जे स्किल आहे तुमच्याकडं, ते लेबर स्किल आहे, हे स्किल जर तुमचं डेव्हलप नसेल, तुमच्याकडं स्किल जर चांगल्या पूर्ण उत्कृष्ट असं स्किल नसेल तर तुम्ही अल्पविकसितच राहणार किंवा अल्पविकसित आहे असं आपण या ठिकाणी समजतो. किंवा ते एक त्याचं वैशिष्ट्य आहे की त्यांचं स्किल अजून डेव्हलप झालेलं नाही. हे एक नंबर 7चं श्रमाची उत्पादकता कमी आहे. त्यानंतर 8वं जे वैशिष्ट्य आहे ते 8वं वैशिष्ट्य असं आहे की अंडर युटिलायझेशन ऑफ नॅचरल रिसोर्स, म्हणजे नैसर्गिक संसाधनाचा कमी उपयोग. आता नैसर्गिक संसाधनं आहेत, नैसर्गिक संसाधनं म्हणजे जर आपण विचार केला म्हणजे पर्यावरण विषयक आला. आता हे पर्यावरण विषयक याच्यामध्ये आपण जर बघितलं तर पर्यावरणासंबंधीची काय जे इतर गोष्टी म्हणजे अस्वच्छ वातावरण असणे, त्यानंतर रोगराईचे प्रमाण विकसनशील देशामध्ये जास्त अधिक असणे, पर्यावरणासंबंधी दुष्परिणामांची माहिती नसणे किंवा रोजगारातील वेगवेगळे स्तर, अकुशल प्रशासन, या गोष्टी पर्यावरणाच्या याच्यामध्ये आपण पाहतो. नॅचरल रिसोर्स आर द अनयुटिलाइज्ड इन द अंडर डेव्हलप्ड कंट्रीज बिकॉज ऑफ लिझर स्किल ऑफ युटिलाइज अँड एक्सप्लोइट धिस रिसोर्सेस. म्हणजे हे एक त्याचं महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर डॉमिनन्स ऑफ ॲग्रिकल्चर, म्हणजे कृषीचे वर्चस्व किंवा कृषी क्षेत्रावर असलं वर्चस्व, जास्तीत जास्त भर जे काही विकसनशील राष्ट्र आहे किंवा अर्धविकसित राष्ट्र आहे ते यांचा भर हा कृषी क्षेत्रावर असतो. मोठ्या प्रमाणात त्यांचा विकास हा कृषीला पकडूनच असतो किंवा कृषी ही त्यांचं महत्त्वाचं साधन असतं उत्पादनाचं. विकासाचं जे साधन असतं ही कृषी हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं, त्यामुळे त्यांना कृषी क्षेत्रावर अवलंबून राहावं लागतं.
प्रायमरी सेक्टर त्यांनी दाखवलं, इकॉनॉमिक डिपेंड ऑन प्रायमरी सेक्टर ऑफ एम्प्लॉयमेंट, म्हणजे तुम्हाला विकास करण्यासाठी प्रायमरी सेक्टरच अवलंबून राहावं लागतं. बट द प्रायमरी सेक्टर इज नॉट वेल डेव्हलप्ड इन दिस कंट्रीज, म्हणजे त्यांचं जे प्रायमरी कृषी क्षेत्र हे डेव्हलप नसतं, पूर्णतः विकसित नसतं. हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे अल्पविकसित राष्ट्राचं. त्यानंतरचं जे वैशिष्ट्य आहे, हाय इन्सिडन्स ऑफ पॉवर्टी, म्हणजे गरिबीचं प्रमाण जास्त असणे. आता गरिबीचं जे प्रमाण आहे हे मोठ्या प्रमाणात असतं. गरिबीचं म्हणतो आपण, दारिद्र्याचं. तर यामध्ये लो पर कॅपिटा इन्कम रिझल्ट इन हाय इन्सिडन्स ऑफ पॉवर्टी इन अंडर डेव्हलप्ड इकॉनॉमिक्स, म्हणजे तुमचं जर कॅपिटल जे पर कॅपिटल इन्कम आहे ते खूप लो असतं, आणि लो असल्यामुळं आपण जास्तीत जास्त उपभोग घेऊ शकत नाही, किंवा जास्त स्टँडर्ड आपलं राहणीमान असू शकत नाही. त्यामुळे आपलं दारिद्र्य किंवा गरिबीचा सामना करावा लागतो, आणि अल्पविकसित राष्ट्रामध्ये गरिबी किंवा दारिद्र्याची संख्या मोठ्या प्रमाणात आपण पाहावयास मिळते. त्यानंतर आहे इन्फ्रास्ट्रक्चर बॅकवर्ड्स. आता ज्या पायाभूत सुविधा आहेत, ह्या पायाभूत सुविधा तुमच्या पूर्णतः विकसित नसतात किंवा अविकसित असतात. पूर्णतः पायाभूत सुविधांचा तुमचा विकास झाला नसतो. तुमचं हे एज्युकेशन असेल, त्यामध्ये हेल्थ असेल, हे जर आपण कॉन्ट्रीब्यूट केलं विकसित, किंवा तुमचं एनर्जी, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन जी सिस्टीम आहे तुमची, ह्या सिस्टम ज्या आहेत त्या कमी असतात. इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर, फॉर एक्झाम्पल एनर्जी, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन, अँड सोशल इन्फ्रास्ट्रक्चर, जे सामाजिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे तुमचं, त्यामध्ये एज्युकेशन, हेल्थ आर ऑलमोस्ट ॲट देअर बॉटम लेवल इन अंडर डेव्हलप्ड कंट्रीज, म्हणजे अल्पविकसित राष्ट्रामध्ये किंवा डेव्हलपिंग कंट्रीमध्ये हे एकदम बॉटम लेवलला असतं. हेल्थ असेल, एज्युकेशन असेल, हे मागासलेलं असतं. हे एक त्याचं पायाभूत सुविधेचे मागासले पण म्हणून हे एक वैशिष्ट्य महत्त्वाचं आपण पाहतो. त्यानंतर नंबर 12चं जे वैशिष्ट्य आहे, 12 नंबरचं, ते लो व्हॅल्यूम ऑफ फॉरेन ट्रेड, परदेशी व्यापाराचे प्रमाण कमी. परदेशी व्यापार आहे किंवा विदेश व्यापार म्हणतो आपण त्याला, फॉरेन ट्रेड, ज्या विकसनशील ज्या कंट्रीज असतात यांची आयात ही जास्त असते, तर निर्यात कमी असते. आणि निर्यात जी असते ती निर्यात ही जी निर्यात असते ही निर्यात सुरुवातीला जे प्रायमरी सेक्टर आहे याच्यावर आधारित असते, जसं कृषी माल, ॲग्रिकल्चर गुड्स, मिनरल्स, पेट्रोलियम, ETC अँड इम्पोर्ट फिनिश्ड प्रोडक्ट, स्पेशली कस्टमर गुड्स. आणि ज्या विकसनशील हे असतात त्यांचं ज्या टेक्नॉलॉजी याचं हे जास्त हे असते, व्यापार असते, किंवा चेनीच्या वस्तू वगैरे आपण ज्या वापरतो याचं आउटपुट आपण बाहेर विदेशातून समजा ज्या गोष्टी इम्पोर्ट करतो त्यामध्ये पेट्रोलियम आहे, ऑइल्स आहेत, किंवा हिरे, मोती, माणिक या मौल्यवान जे धातू आहेत बाहेरून इम्पोर्ट करतो, किंवा चेनीच्या वस्तू आहेत, किंवा टेक्नॉलॉजी आहे, ही आपलं अल्पविकसित असते. विकसनशील राष्ट्रामध्ये अल्पविकसित टेक्नॉलॉजी असते. त्यामुळे आपण जे प्रायमरी सेक्टर असते आपलं, प्रायमरी प्रोडक्ट्स, ॲग्रिकल्चर गुड्स वगैरे या वस्तू निर्यात करत असतो, त्याला जास्त प्रमाणात त्याला रेट नसतो, किंवा त्याला मागणी कमी असते, किंवा त्याला आपण म्हणता येईल की ज्या प्रमाणात आपण आयात करतो त्या प्रमाणात ती निर्यात तेवढी होत नाही, असं त्याला म्हणता येईल आपण. म्हणजे फॉरेन ट्रेड आपला कमी आहे. तर ते हे एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतरचं जे वैशिष्ट्य आहे, अनफॉर्च्युनेबल सोशल पॉलिटिकल इन्स्टिट्यूशनल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर्स, म्हणजे तिथलं जे तुमचं सामाजिक वातावरण हे प्रतिकूल असतं, तुम्हाला अनुकूल असं वातावरण नसते. त्यामुळं राजकीय, संस्थात्मक आणि प्रशासकीय रचना ती तुमची सगळी प्रतिकूल असते. ती जी रचना आहे तुमची सोशल पॉलिटिकल इन्स्टिट्यूशनल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर इन UDCS आर नॉट कंडक्टिव्ह टू इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, म्हणजे तुमचा आर्थिक विकासाच्या बाजूने किंवा आर्थिक विकासाला पोषक अशी ती रचना नसते, ती प्रतिकूल असते. त्यामुळे ही ते अल्पविकसित राष्ट्राचं एक वैशिष्ट्य मानलं जातं. थँक्यू. आज आपण सदर पाठामध्ये बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेव्हलपिंग नेशन किंवा अंडर डेव्हलपिंग कंट्रीचं जे कॅरेक्टर आहे, जे वैशिष्ट्य आहेत ते आपण या ठिकाणी पाहिले आहेत. यानंतर आपण सस्टेनेबल विकास हे चॅप्टर अभ्यासणार आहोत दुसऱ्या नेक्स्ट पार्टमध्ये. धन्यवाद.